कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? तुम्ही बसा। तुम्हाला नागाने दंश केल्यापासून तुम्ही ठीक आहात ते डॉक्टरांनी सांगेपर्यंत एक एक क्षण कसा काढलाय माहितीये मी। माझ्यासाठी माझं सगळं जगच थांबलं होतं। असं वाटत होतं माझ्या आत्मसाहेबांना काही होण्याआधी मलाच काहीतरी झालं तर बरं होईल। नेत्रा, मला कसं काही झालं असतं नेत्रा? नेहमीप्रमाणे माझी नेत्रा माझ्या आणि मृत्यूच्या मध्ये भिंत बनून उभी होती। नेत्रा, मला त्या नागाने दंश केला त्यानंतर मला काही कळत नव्हतं, पण हॉस्पिटलमध्ये जेव्हा तू माझ्या जवळ आलीस तेव्हा मला खात्री पटली की आता माझी नेत्रा माझ्या सोबत आहे। मला काही होणार नाहीये। मला बाकी काही कळत नाही, मला बाकी काही माहित नाही नेत्रा। मला फक्त एवढंच माहिती आहे की माझी नेत्रा शब्दाची पक्की आहे आणि तिने मला वचन दिलं होतं की अद्वैत साहेब, काही झालं तरी आयुष्यभर तुमच्या बरोबर सावलीसारखी राहील, आणि आजपर्यंत तिने ते वचन पाळलंय। प्रत्येक वेळेला अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलीस तू नेत्रा। मला तर वाटतं तुझ्या प्रेमासमोर त्या नागाचं विष तुझ्या प्रेमासमोर युजलेस ठरलं। साहेब, तो नाग विषारीच आहे, पण त्याच्या विषाचा तुमच्यावर काही परिणाम नाही झाला, कारण तुम्ही त्रेतायुगात सर्पयोनीत जन्म घेतला होता ना। शिवाय तुम्ही त्रेतायुगात देवी आईला मदत केली होती, त्यामुळे देवी आईने तुम्हाला कलियुगात त्या नागापासून संरक्षण दिलंय। इतके दिवस विरोचक वर चढ होतोय तरी देवी आई काहीच कसं करत नाही असं वाटत होतं मला, पण आता डोळे उघडले माझे। तुम्हाला काही नाही झालं, ही देवी आईचीच लीला आहे। देवी आईच्याच पाठीशी राहा। नेत्रा, मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते। कशाची? नेत्रा, त्या नागाने मला दंश केला, मला काही झालं नाही याचा अर्थ क्लिअर आहे की त्या नागापासून मला काही धोका नाही। नेत्रा, तो नाग घरातच असेल आणि
त्याने घरात इतर कोणाला दंश केला तर? बरोबर आहे तुमचं. आणि तो नाग रुपालीबाई साहेबांसाठी काम करतो. विरोचकासाठी. तो नाग विरोचकासाठी काम करतो नेत्र. बरोबर. त्यामुळे विरोचकापासून सावध राहायला हवं. तुम्ही आता विरोचकाला तेव्हाच भेटायचं जेव्हा मी तुमच्या बरोबर असेल. मित्र, मला कळतेय तुझी काळजी, पण हे सगळं किती दिवस सुरू राहणार आहे असं? मित्र, आईला किती त्रास होत असेल या सगळ्याचा. तो विरोचक कंट्रोल करतोय आईला. मित्र, या सगळ्यात जर आईला काही झालं ना तर? तुम्ही आता नका विचार करू या सगळ्याचा. आपण नंतर बोलूया यावर. डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली आहे ना. तुम्ही जाऊन फ्रेश व्हा. मी आहे खाली. दार आतून लावून घ्या. मी आल्यावरच दार उघडायचा. आलीच. तुम्ही दार लावून घ्या. सुषेणला दंश केला होता. सुषेण कसा वाचला माहित नाही. चूक झालीये तुझ्याकडून. माफी असावी, पण मी व्यवस्थित दंश केला होता. सगळं विष त्याच्या शरीरात व्यवस्थित सोडलं होतं. आठवतंय, त्रेतायुगात तुझ्या विषाने अख्खी नदीच्या नदी विषारी व्हायची. इतकं जहाल होतं तुझं विष. मग आता काय झालं? कसा वाचला तो? का त्रेतायुगातून कलियुगात येईपर्यंत तुझ्यातलं सगळं विष संपून गेलंय? काय उपयोग आहे तुझ्या विषाचा? काय उपयोग आहे तुझा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.